नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नवाब मलिक यांच्या नाशिक कनेक्शन बद्दलची. ईडीचं पथक नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती कळते आणि त्यांनी अंबड एमआयडीसी परिसरामध्ये पाहणी केल्याचं कळतंय. काही बड्या भंगार व्यावसायिकांची त्यांनी चौकशी केल्याचं कळतंय. नवाब मलिक यांच्या कंपनीसोबत भंगार संदर्भात जे व्यवहार करणाऱ्या कंपनी असतात किंवा त्याचे जे व्यापारी असतात त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सध्या कळते. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आता व्यक्त होते आहे. ईडीचं पथक कारण नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे. जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक सध्या कोठडीमध्ये आहेत आणि या संदर्भात एकीकडे कारवाई होताना दिसते. ईडीच्या पथकाकडून नाशिक परिसरात पाहणी झाल्याची माहिती आता समोर येते. भंगार व्यावसायिकांची यामध्ये चौकशी झाली असे देखील तपशील सध्या हाती येत आहेत. अंबड एमआयडीसी परिसरात ही पाहणी करण्यात आली आहे. अधिक माहिती घेणार आहोत लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक तपशील मिळतो या संदर्भातला? कारण अशा रीतीने त्यांच्याशी संबंधित काही व्यापाऱ्यांची चौकशी केली जाते असं कळतंय. आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार नाशिकच्या या अंबड लिंक रोड परिसरामधल्या स्क्रॅप झोन परिसरामध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी नवाब मलिक यांच्याशी संबंधित काही स्क्रॅपचा व्यवसाय करणारे जे व्यापारी आहे व्यावसायिक आहेत त्यांची ईडीच्या मार्फत चौकशी झाल्याची माहिती जी आहे ती आहे. आता आपण नाशिकच्या या अंबड लिंक परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची दृश्य आपण बघतो. या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्क्रॅपचे व्यवसाय करणारे व्यावसायिक राहत असतात. खरं तर या ठिकाणाहून कोट्यवधी रुपयांची उलाढाल स्क्रॅपच्या माध्यमातून केली जाते आणि ही संपूर्ण उलाढाल या सगळ्या परिसरात होत असते. याच परिसरामध्ये हे व्यापारी जे आहे त्यांचे अनेक मोठमोठी गोडाऊन आहे. 1-1 एकर 2-2 एकर इतक्या मोठ्या परिघामध्ये हे सगळे गोडाऊन्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि या गोडाऊनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होती. आणि नवाब मलिक यांच्या चौकशीमध्ये याच संपूर्ण परिसरामधल्या काही व्यावसायिकांशी या नवाब मलिक यांच्याशी संबंध असल्याची माहिती जी आहे ती ईडीला मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती ईडीच्या पथकांनी 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या याच लिंक रोड परिसरामधल्या व्यावसायिकांची चौकशी केली. मी पुन्हा एकदा ही अंबड लिंक रोडची दृश्य दाखवतो. हा संपूर्ण परिसर जो आहे तो नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. या परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कारवायांसाठी हा संपूर्ण परिसर नेहमी वादग्रस्त असतो. मात्र आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्याशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांची नावे याच परिसरातली असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. हा अंबड लिंक रोडचा परिसर आहे. भंगार व्यावसायिक जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. स्क्रॅपचा व्यवसाय केला जातो. नाशिकच्या सातपूर आणि अंबड या 2 औद्योगिक वसाहतींमधून निघणारा स्क्रॅप जो आहे तो या ठिकाणी येत असतो आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल जी आहे ती या परिसरामध्ये होत असते. त्यामुळे नवाब मलिक जे ईडीच्या ताब्यात आहेत त्यांच्या कोठडीमध्ये ईडीला जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर ईडीच्या पथकांना या ठिकाणी असलेल्या काही व्यावसायिकांची चौकशी केली, ज्यामध्ये नवाब मलिक आणि त्यांच्याशी संबंधित असलेले आर्थिक व्यवहार जे आहे ते देखील समोर आलेले आहेत. त्यामुळे आता नाशिकच्या या अंबड लिंक आणि सातपूर परिसरामधल्या स्क्रॅप झोनमधून नेमके कोण व्यापारी होते याचा आता शोध घेतला जातोय. त्यांची नावं जी आहे ती पुढच्या काही वेळामध्ये समोर येऊ शकतील. त्यांची नावं जर कळाली तर या ठिकाणी नेमके त्यांचा टर्नओव्हर नेमका किती आहे हे देखील समोर येईल. मात्र या ठिकाणी सर्वसामान्यातले सामान्य व्यापारी जो आहे त्याचा टर्नओव्हर 1 ते 2 कोटीच्या पुढे आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांचं हे नाशिक कनेक्शन जे आहे ते उघड झालेलं आहे. त्यामुळे या प्रकरणात जर काही व्यापारी आणि काही स्क्रॅपचे व्यवसाय करणारे बिझनेसमॅन जर या प्रकरणात आले तर निश्चितपणे याही प्रकरणामध्ये मोठी आकडेवारी जी आहे कोट्यवधी रुपयांची उलाढाल जी आहे ती देखील समोर येऊ शकते. लक्ष्मण, आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या परिसराविषयी तुम्ही आता माहिती दिलीत. या सगळ्या परिसरामध्ये साधारण किती असे स्क्रॅप डीलर्स आहेत, म्हणजे भंगार व्यावसायिक आहेत ज्यांच्याकडे ही चौकशी करण्यात आली आणि कधी हे पथक दाखल झालंय आणि ही पाहणी करण्यात आली? मागील 2-3 दिवसांपूर्वी हे पथक या परिसरामध्ये येऊन गेल्याची माहिती आहे. अधिकृत सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. नाशिकमधल्या एका महसुली अधिकाऱ्यांना ही माहिती प्राप्त झाली होती. त्यांच्याकडे या प्रकरणाचे चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये आदेश प्राप्त झालेला आहे. मात्र हे अधिकारी ऑन कॅमेरा यावर बोलायला तयार नाहीये. मात्र ही माहिती ज्या वेळेला मिळाली त्यानंतर आपण आता ह्या परिसरामध्ये आम्ही पुन्हा एकदा या परिसराची ही सगळी दृश्य आपल्याला दाखवतो. नाशिकचा अंबड लिंक रोडचा हा संपूर्ण स्क्रॅप झोनचा परिसर आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्क्रॅपचा व्यवसाय केला जातो. 1-2 नव्हे तर शेकडो स्क्रॅप व्यवसाय करणारे व्यावसायिक या ठिकाणी आहे आणि त्यांचे कनेक्शन जे आहे ते मुंबई तसेच इतर ठिकाणी असलेल्या स्क्रॅप झोनच्या कामांच्या संदर्भात आहे आणि त्यामुळे या ठिकाणी देखील कोट्यवधी रुपयांची उलाढाल या संपूर्ण परिसरामध्ये केली जाते. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर जी कारवाई ईडीकडनं केली गेली त्या कारवाईमध्ये जी काही नावं आली ती नाशिकच्या याच स्क्रॅप झोन परिसरामध्ये राहणाऱ्या व्यावसायिक
व्यावसायिकांची आहे आणि त्यामुळे हे व्यावसायिक नेमके कोण आहे, त्यांची नेमकी काय चौकशी झाली, त्यांच्या काही त्याचा अधिक मालमत्ता तपशील ईडीने निश्चितच ताब्यात प्रतीक्षित घेतल्या आहे आणि का त्याच्यामुळे आणखीन कदाचित तपशील या संदर्भातला कळू शकेल. पण आताची माहिती जी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या नाशिकमध्ये देत आहेत आणि ती बातमी अशी आहे की नवाब मलिक यांच्याशी संबंधित काही व्यवहार झाला होता का या संदर्भात या भंगार व्यावसायिकांकडून त्यांची चौकशी करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती सध्या नाशिकमधून आपण जाणून घेतली. आता जाऊयात कोकणात, कारण सिंधुदुर्गात मालवणमध्ये बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती आणि तब्बल 1 तास सुरू असलेल्या झुंजी दरम्यान एका बैलाला मोठी दुखापत झाली. झुंजी दरम्यान जखमी झालेल्या बैलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि या संपूर्ण घटनेवर प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. बैलांच्या झुंजीला कोर्टानं मनाई केलेली असतानाही या झुंजी कोणी आयोजित केल्या असा सवाल आता उपस्थित होतोय. पोलीस झुंज आयोजित करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार असा सवाल देखील उपस्थित होतोय. सिंधुदुर्गातला अत्यंत हृदयद्रावक असा प्रकार आपल्याला म्हणावा लागणार आहे, कारण बैलांची झुंज अक्षरशः जीवघेणी ठरली आहे, कारण एका बैलाचा यात मृत्यू ओढवलेला आहे. साहजिक आहे की गंभीर जखमी झाला होता तो आणि त्याच्यावर ही वेळ का आली, अशा रीतीने इतकी गंभीर जखमी त्याला का करण्यात आलं आणि आयोजकांवर या संदर्भात कारवाई होणार का, असे असंख्य प्रश्न यामुळे उपस्थित होतात. याआधी देखील अशा पद्धतीच्या शर्यतींवर प्राणीप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती. अधिक माहिती घेणार आहोत ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरून. ज्ञानेश्वर, अत्यंत गंभीर आणि हृदयद्रावक असा प्रकार म्हणावा लागेल, नेमकं काय झालं होतं सविस्तर सांगाल? सिंधुदुर्गमध्ये या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. खरं तरी बैलांच्या झुंजेला परवानगी नसली तरी सुद्धा या विनापरवाना शर्यती आहेत त्या आयोजित करण्यात आल्या होत्या आणि विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयापासून काही अंतरावरतीच या सगळ्या शर्यती या झुंजी आहेत त्या पार पडल्या होत्या. कोकण किंग नावानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये बाबू आणि अर्जुन या 2 नावांच्या बैलांच्या मध्ये झुंज या ठिकाणी लावण्यात आली होती आणि यामध्ये बाबू या देखण्या बैलाचा आहे ते यामध्ये अंत झालेला आहे. अर्जुन नावाच्या ज्या बैलानं त्याला जोरदार डुशी मारली होती आणि त्यामध्ये या बैलाला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यामध्येच या बैलाचा आहे ते दुर्दैवी असा अंत झालेला आहे. एकूणच या सगळ्या प्रकारानंतर हळहळ व्यक्त केली जाते. मात्र अनधिकृत अशा या शर्यती लावणाऱ्यांच्यावर कारवाई होणार का, झुंज लावणाऱ्यांच्यावरती कारवाई होणार का, हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर, ही कधीची घटना आहे आणि या संदर्भात प्राणीप्रेमींनी कशा रीतीने निषेध व्यक्त केलाय? 28 मार्चला ही स्पर्धा पार पडल्याचा आता उघडकीला आलेला आहे आणि त्या दिवशीपासून हा सगळा प्रकार आहे तो लपवून ठेवण्याचा प्रयत्न या स्पर्धा आयोजकांच्याकडून झाला होता. मात्र या प्रकारचे आता व्हिडिओ समोर आल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार आहे तो उघडकीला झालेला आहे आणि त्यामुळे प्राणीमित्रांनी सुद्धा या एकूणच प्रकाराबद्दल आहे ती नाराजी व्यक्त केलेली. या एकूणच स्पर्धा आयोजकांच्या वरती कारवाईची आता मागणी जोर धरताना पाहायला मिळते. आता पोलीस असो किंवा इतर प्रशासन असू दे या संदर्भात आता काय नेमकी भूमिका घेणार आणि आयोजकांच्या वरती कारवाई करणार का, हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर, आयोजक कोण कोण होते किंवा या संदर्भात म्हणजे एकूणच या आयोजनात किती जण सहभागी झाले होते आतापर्यंत, याविषयी काय आणखीन तपशील कळू शकला? कोकण किंग नावानं दरवर्षी ही स्पर्धा भरवली जाते आणि याच वेळी सुद्धा ही स्पर्धा भरवली होती. खरं तर कोरोनाच्या काळानंतर ही स्पर्धा भरवली होती, त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आले होते आणि आयोजक जे आहेत त्या आयोजकांचं नाव आता सध्या पुढे जरी आलं नसलं तरी कोकण किंग नावानं जी स्पर्धा आयोजन करतायत ते सगळ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याची माहिती आहे आणि त्यामुळे या आयोजकांच्या वरती आता थेट कारवाई करण्याची मागणी आहे ती होताना पाहायला मिळते. या अगदी देखण्या बैलांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि बाबू नावाचा जो बैल होता त्याचा या स्पर्धेदरम्यान मृत्यू झाल्याचा आता उघडकीला आलेला आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींनी संताप तर व्यक्त केलेला आहे. शिवाय आता प्रशासन स्वतःहून या संदर्भातली काही कारवाई करते का, तेच आता पाहणं महत्त्वाचं असतं. आपण या संदर्भात काही तक्रार दाखल झाली आतापर्यंत? अद्याप या संदर्भातली तक्रार आहे ती कोणीही दाखल केलेली नाहीत. मात्र प्राणीमित्र काही तक्रार आहे ती दाखल करण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही, कारण अशा पद्धतीनं या बैलांच्या झुंजीमध्ये खरं तर ही अनधिकृत झुंज मनवली गेली आहे, त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा आयोजित करायला बंदी असताना सुद्धा ह्या स्पर्धा भरवल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये बैलाचा आहे तो अशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या संदर्भात प्राणीमित्रांच्याकडून तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे ती सुद्धा नाकारता येत नाही.
खरं तर तक्रार दाखल होऊन अत्यंत कठोर अशी कारवाई करणं गरजेचं आहे. अनिल कटारिया प्राणी मित्र आता आपल्या सोबत आहेत. अनिलजी, तुम्ही हा सगळा प्रकार आता समजून म्हणजे ही बातमी आम्ही मूळ तुम्हाला सांगतो, नंतर तुमची प्रतिक्रिया जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधली ही दृश्य आपण बघतोय, कारण ही बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती. 1 तास ही झुंज सुरू होती आणि एका बैलाला आधी दुखापत झाली होती आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं देखील कळतंय. प्राणीप्रेमी संघटना यावर आता कदाचित तक्रार देखील दाखल करू शकतील असं म्हटलं जात आहे. या संदर्भात तुमच्याकडे काही तपशील कळू शकलाय का? आणि अशा या पद्धतीनं जर हल्ला होत अशा रीतीने जर एखादा मूक जनावर जखमी होत असेल तर त्याच्यावर कोणत्या कायद्याअंतर्गत किंवा तक्रारीनंतरची अंमलबजावणी या सगळ्याविषयी सविस्तर सांगाल? सुप्रीम कोर्टाचे 7 मे 2014 जे आदेश आहेत तर त्यानुसार अशा झुंजी शर्यतींना पूर्णपणे बंदी आहे. शर्यतींना फक्त आता शर्यतींना काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये लागू केल्या परवानगी दिली आहे. तात्पुरती आहे, ती पण इंटेरियम ऑर्डर आहे ती. परंतु अशा झुंजींना काही परवानगी दिलेली नाहीये आणि ते जे काही झालंय ते बेकायदेशीर आहे आणि निश्चितच ते संतापजनक आहे. सर्व प्राणी मित्र त्यांचा निषेध करतील आणि मी देखील स्वतः त्या ठिकाणी SP आणि कलेक्टरकडे तक्रार नोंदवून आणि ते FIR दाखल करायला लावणार आहे. अनिलजी, पण अशा रीतीने नियम डावलून मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीने शर्यती म्हणजे जरी नियम असला तरी ते डावलले जातात आणि अशा पद्धतीने आयोजन केलं जात आहे. अशा वेळेला जेव्हा एका मूक जनावराचा मृत्यू होत असतो, ज्याच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने जेव्हा नाकारलेली असते अशा शर्यतींसाठीची परवानगी, काय प्रकारची कारवाई यामध्ये अपेक्षित असते असं म्हणता येईल? यामध्ये वास्तविक सरकारने जे लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि ज्यांनी शर्यती चालू व्हाव्यात म्हणून प्रयत्न केले आणि जे त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे की कोणतेही बेकायदेशीर या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही वगैरे, आणि ते आता सर्रास विना परवानगी शर्यती चालू आहेत, तर या थांबवण्याकरता सरकारने स्वतः किंवा जे कोणी अनिलजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करते, पण मनेका गांधी आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या अनेक वर्षांपासून मूक जनावरांसाठीचा लढा त्यांनी दिलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. मनेका जी, ये अगर आप विजुअल्स देख पाती तो आपको इसकी अहमियत, मतलब हम और ज़्यादा तरीके से आप तक पहुंचा पाते थे, लेकिन इस प्रकार से ये बुल फाइट था और जिसमें एक की मौत हो गई है. आप क्या कहेंगे इस पूरे बारे में? किस प्रकार की कार्रवाई होने की जरूरत आप व्यक्त करती है? देखिए, बुल फाइटिंग एक वजह के लिए बंद हुई थी और वो इसलिए था क्योंकि ये बहुत बहुत क्रूर है. जानवर नेचुरली एक दूसरे से नहीं लड़ते हैं, इनको लड़ाया जाता है और उनको शराब दिया जाता है. पीछे से अगर आप देखेंगे उनके एनसेस, उनका पिछवाड़े में वो चीजें घुसेड़ते हैं ताकि और भी दुख और दर्द में हो, और फिर वो गुस्से में आते हैं. ये कोई किसान कभी नहीं करेगा, ये किसानों का मामला है ही नहीं. लेकिन किसान इसको पॉलिटिकल इशू बना करके लोगों ने किसानों का नाम लेकर के, जो लोग असल में गैंगस्टर है, माफिया है और जो इस पर बेटिंग करना चाहते हैं, शराब बेचना चाहते हैं, वही लोग ये लड़ाइयां करवाते हैं. अब वो बुल मर गया है, जो मालिक है और जिसने करवाया है और जिसने रेस करवाया है उसके ऊपर एक बहुत सख्ती से केस लगना चाहिए 429 का. लेकिन मैम, जिस प्रकार से हम विजुअल्स देख रहे हैं, इतने हृदयद्रावक तरीके से उनको कुचला जा रहा है और हम समझते हैं कि इसके लिए जो कोऑर्डिनेशन कमेटी इसके लिए काम करती है तो उन पर कार्रवाई होने के लिए, जैसे हमें अभी अनिल कटारिया जी से भी बात की, उन्होंने कहा कि वो जरूर तकरार दाखिल करेंगे, लेकिन क्या प्रावधान उसमें रहते हैं और किस प्रकार की कार्रवाई इन पर हो सकती है? नहीं, एक तो क्योंकि सुप्रीम कोर्ट ने रूल किया है कि इनकी रेसेस हो सकता है, इसका मतलब नहीं है कि लड़ाइयां हो सकती हैं. ये लड़ाइयां अभी भी इलीगल है पूरे देश में. तो जिन जिन लोगों ने किया है उनके ऊपर कानून तोड़ने के 20 प्रावधान है. मैं खुश हूं कि अनिल कटारिया जी कुछ काम कर रहे हैं, ये बहुत मेहनत करते हैं इस मामले पर. लेकिन जिन लोगों ने किया है और जो लोग देखने आए हैं उन सब के ऊपर वीडियो लेकर के अरेस्ट करना चाहिए. जी, जसं आता मनेका गांधी म्हणतात की या संदर्भात अटकेची कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. मनेका जी, इसके पहले भी आपने काफ़ी सारे ऐसे हालात देखे रहेंगे जहां पे इन जानवरों को इस तरीके से तकलीफ हो रही है, तो इस मामले में जब कार्रवाई होती है तो किस प्रकार के मुद्दों का इसके ऊपर विचार हो जाता है, हो सकता है, ऐसे आप कह पाएंगे?
जो लोग जानवरों को लड़ाते हैं ना, जी केवल पैसे कमाने के लिए और शराब बेचने के लिए, वो लोग नीच से भी नीच होते हैं। और ये कोई किसान इसमें शामिल नहीं होता है, कोई अपने जानवरों के साथ ज्यादती नहीं करता। ये एक माफिया गैंग है और वो इस खास करके इस महाराष्ट्र की इस जगह में खाली 2-3 डिस्ट्रिक्ट्स में ये काम होता है और ये दबाव डालते हैं पॉलिटिशियंस पर कि वो डर जाए। लेकिन इनके ऊपर 429 जिसके ऊपर 3 साल की सजा है जेल में, जी 429 से शुरू करके जितने और चीजें लगा सकते हैं लगाने चाहिए। पुलिस वालों को इस पर झिझकना नहीं चाहिए। जी बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। आपने भी बताया की किस प्रकार की कारवाई होने की जरूरत है आणि आपण बघतोय सुप्रीम कोर्टाने जरी मनाई केलेली असली तरी अशा पद्धतीनं शर्यतींचं आयोजन केलं जातं आणि या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतल्या। अनिल कटारिया यांनी देखील म्हटले की या संदर्भात आयोजकांवर तक्रार दाखल करण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी प्राणीमित्र संघटना देखील यासाठी प्रयत्न करणार आहेत। एक मूक जनावर आहे ज्याला तुम्ही अशा पद्धतीनं त्रास देताय, जे स्वतः तर व्यक्त होऊ शकणार नाही आणि त्यात एकाचा तर बळी गेलेला आहे, अशा वेळेला मोठ्या प्रमाणात आयोजकांवर गुन्हे दाखल होण्याची आणि त्याचबरोबर 3 वर्षांच्या कारावासाची देखील शिक्षा त्यांना होऊ शकते, अशी प्रतिक्रिया आता मनेका गांधी त्याचबरोबर अनिल कटारिया यांनी दिली। पुढची बातमी आपण बघणार आहोत कोल्हापुरातली। विक्रमनगर परिसरात एका भटक्या कुत्र्यानं धुमाकूळ घातला आणि 5 जणांचा चावा घेतलाय। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये आपण पाहतोय। एका महिलेवर या कुत्र्यानं हल्ला केल्याचं यामध्ये दिसतंय। ही महिला जमिनीवर कोसळली आणि त्यानंतर तिचे लचके देखील कुत्र्यानं तोडायला सुरुवात केली। स्थानिकांनी धाव घेत या कुत्र्याला तिथून हुसकावून लावलं आणि या परिसरात कुत्र्याची मोठी दहशत आहे आणि त्याच्यामुळे पालिकेनं देखील त्याच्यावर कारवाई करावी किंवा अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या होती। आपण बघतोय ही दृश्य आहेत कोल्हापुरातली। अधिक माहिती घेणार आहोत ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय आणखीन माहिती मिळू शकली आहे? कारण पालिकेनं या सगळ्या परिसरात अशा पद्धतीनं जी भटकी जनावर आहेत किंवा मुक्त संचार करणारे जे कुत्रे जे अशा पद्धतीनं हल्ला करतात आणि अशा प्रकारे जखमी करतात नागरिकांना, कशा रीतीने इथे काही कारवाई होताना दिसतेय? अद्याप महानगरपालिकेने कोणत्याही पद्धतीची ही कारवाई केली नसल्याचं या ठिकाणी उघडकीला होते। त्यामुळे या परिसरामध्ये अद्याप या कुत्र्याची दहशत पाहायला मिळते। खरं तर गेल्या 2 दिवसापासून हा मोकाट सुटलेला कुत्रा आहे ते प्रत्येकाला चावत सुटलेला आहे, प्रत्येकाचा चावा घेत सुटलेला आहे। यामध्ये एका गर्भवती महिलेला सुद्धा या कुत्र्यानं चावा घेतलेला आहे। याशिवाय लहान 2 मुलांना सुद्धा या कुत्र्यानं मोठ्या प्रमाणात इजा पोहोचवली आहे। आता आपण सीसीटीव्ही मध्ये या दृश्यामध्ये पाहतोय त्या पद्धतीनं सुद्धा महिलेवरती या कुत्र्यानं जोरदार आहे तो अटॅक केला, तिला खाली पाडला आणि तिचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी प्रसंगावर राखून जी युवक स्थानिक होते ते आले आणि त्यांनी काटे घेऊन या कुत्र्याला बाहेर बाजूला केलं, त्यामुळे हा पुढचा अनादर टळला। मात्र एकूणच आतापर्यंत यामध्ये 5 जण जखमी झालेले आहेत, गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि महानगरपालिकेकडे वारंवार इथल्या नागरिकांनी पत्रव्यवहार करून सुद्धा ह्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करून सुद्धा अशा वेळेला जेव्हा ही दृश्य सरळ सरळ दिसतात की नागरिकांना किती हानी पोहोचते, अशाला पत्रव्यवहाराची काय गरज आहे? पालिकेला किती वेळा विनवण्या केल्यात आतापर्यंत स्थानिकांनी? अनेक वेळा स्थानिकांचं म्हणणं आहे की अनेक वेळा आम्ही या पालिकेनं या संदर्भातली माहिती दिली। भटक्या कुत्र्याचा या ठिकाणी मुक्त संचार सुरू आहे आणि अनेकांच्यावरती हल्ले केले आहेत। हे सगळं उघडकीला असताना सुद्धा डोळे झाकपणाची भूमिका आहे ती पालिका प्रशासन घेताना पाहायला मिळते। अद्याप या ठिकाणी डॉग रेस्क्यू व्हॅन आहे ती पाठवली गेलेली नाही। खरं तर या कुत्र्याचं रेस्क्यू करून त्याला इतरत्र हलवण्याची गरज आहे किंवा अनेक जे शहरात अशा पद्धतीची भटकी कुत्रे आहेत त्यांचं निर्बंधीकरण करण्याची गरज आहे। असं असताना महानगरपालिका प्रशासन अद्याप कोणतीही कार्यवाही करताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे स्थानिकांना मात्र अशा पद्धतीचा मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेक वेळा भटक्या कुत्र्यांनी अशा पद्धतीनं लचके तोडलेले आहेत आणि विक्रमनगरमध्ये तर हा सगळा प्रकार आहे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे। आता तरी महापालिका प्रशासनाचे डोळे यामुळे उघडणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, या सगळ्या माहितीबद्दल। स्पष्ट दृश्यांमध्ये दिसतंय की नागरिकांना कशा पद्धतीनं इजा होतीये, ते गंभीर जखमी होत आहेत आणि ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी सांगतात त्याप्रमाणे 5 जण गंभीर जखमी झालेत आणि त्यामध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे। म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर या इथे कारवाई होण्याची गरज आहे ही देखील महत्त्वाची बाब आहे। पालिकेने याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची विनंती इथे नागरिकांना सातत्यानं करावी लागते। अंदा जाऊयात पिंपरीमध्ये हिंजवडीतला धक्कादायक प्रकार समोर आलाय। झाडाच्या शिंड्यावर एका महिलेचा मृतदेह सापडलाय, त्याच्यामुळे खळबळ उडालेली। हिंजवडीच्या मान परिसरात जंगलामध्ये कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडल्याचं कळतंय। उंबराच्या झाडावर मृतदेह सापडलाय, त्याच्यामुळे अंधश्रद्धेतून हा बळी दिला असावा अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। आताची एक धक्कादायक बातमी पिंपरीतून।
यामध्ये तपास करण्यासाठी नेमके मिसिंग लोकांची जास्तीत जास्त माहिती पाहिजे. कुठेही जर मुलगी किंवा महिला मिसिंग आहे तर त्याच्या संबंधाने सांगावेत, ज्यामुळे अगोदर या मय्यत जे आहे या जे लाश आहे ते कुणाची आहे हे अगोदर पटेल, आणि ते पटल्यानंतर आपण कोणाशी काय होता, शेवटी कोणासोबत होते ती, ही सर्व गोष्टी माहिती काढल्यानंतर त्याचं डिटेक्शन होऊ शकेल. त्याच्यामुळे हा मृत्यू कशामुळे झाला याविषयीचा अधिक तपशील आता पोलीस शोधतायत किंवा त्याचा तपास करतायत. गोविंद वाकडेंकडून अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. गोविंद, आणखीन काही माहिती याबद्दलची कळू शकली आहे? रेणुका, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. खरं तर काल रात्रभरापासून पोलीस या सगळ्या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. 3 पथकं यासाठी तैनात करण्यात आलेली आहेत आणि जो मृतदेह आहे तो शवविच्छेदन आणि इतर उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र यातली सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे 20 फूट उंचीच्या झाडावर मृतदेह कसा नेला असावा, कुणी नेला असावा आणि नेमकं कारण काय असावं. अशा क्रूर पद्धतीने एखाद्या महिलेला तिच्यासोबत असा घातपात करण्यामागचा हे याचा तपास करणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. पुणे किंवा पिंपरी चिंचवड परिसरात अशा पद्धतीने एकही आतापर्यंत घटना समोर आली नाही. त्यामुळे दोन्ही शहरातील पोलीस या घटनेचा तपासावर लक्ष ठेवून आहेत. अर्थातच हा सगळा जो परिसर आहे जिथे हा मृतदेह मिळाला तो हिंजवडी IT पार्कच्या शेजारी असलेला माणगाव, तिथे घनदाट जंगल आहे आणि त्या परिसरामध्ये हा मृतदेह आढळून आला होता. रात्रभरापासून तिथे पोलीस आहेत. श्वान पथकही काल रात्री दाखल झालं होतं आणि कसून चौकशी सुरू आहे. मात्र इतक्या विचित्र पद्धतीने तेही उमराच्या झाडावर हा मृतदेह ठेवल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चाही बाहेर ऐकायला मिळत आहेत की उमराचं जे झाड आहे त्याखाली वेगवेगळ्या पूजा केल्या जातात आणि म्हणून हा अंधश्रद्धेचा बळी आहे का, आणि तसं असेल तर ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. सुरुवातीला जी माहिती आहे, प्राथमिक अंदाज, ही ज्या मृतदेह आहे तो 28 ते 30 वर्ष वयीन तरुणीचा मृतदेह असावा असंही शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे मोठे आव्हान आहेत पोलिसांसमोर आणि आता 3 पथकं या सगळ्या घटनेचा तपास करतात. धन्यवाद गोविंद. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. 3 पथकं या सगळ्याचा तपास करतात अशी माहिती कळते. कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह तिकडे सापडल्याची अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. बातमी आपण बघणार आहोत. कोकणातली रत्नागिरीतून बातमी. नवीन मासेमारी कायद्याविरोधात रत्नागिरीत लाखो पर्ससीन नेट मच्छीमार बांधव रस्त्यावर उतरलेत आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जानेवारीपासून या मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतापलेल्या पर्ससीन नेट मच्छीमारांनी मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला. यावेळी सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात घोषणा देत निषेधही व्यक्त करण्यात आला. आत्ताची एक महत्त्वाची बातमी कोकणातून आलेली, जिथे रत्नागिरीमध्ये अशा रीतीनं भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती कळते. नवीन मासेमारी कायद्याविरोधात पर्ससीन नेट वापरणारे जे मच्छीमार आहेत त्यांनी आपला निषेध व्यक्त केलाय आणि मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी धरणं आंदोलन याआधी देखील करण्यात आलं होतं, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आणखीन मोठ्या स्वरूपात, व्यापक स्वरूपात अशा पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. स्वप्नील घाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वप्नील, काय अधिक तपशील मिळतोय अशासाठी, कारण मोर्चा मोठ्या प्रमाणात निघाला हे दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय. हो रेणुका, आज सकाळपासून हा मोर्चा मिरकरवाड्यातून निघालेला आहे. जवळपास 2,500 ते 3,000 लोक मच्छीमार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. जानेवारी महिन्यापासून मच्छीमार बांधव हे धरणे आंदोलनासाठी खरं तर बसले होते जिल्हाधिकारी रत्नागिरी येथे. त्यांच्या मागण्या अशा आहेत की पर्ससीन नेट द्वारे जे मच्छीमार करणारे मच्छीमार समाज आहे त्यांच्यावरती आता जे निर्बंध नवीन मासेमारी कायद्याअंतर्गत लादलेले आहेत, हे सर्व निर्बंध आहेत ते मच्छीमारांसाठी घातक आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी घातक आहेत. त्यामुळे हे आणि यासारखे अनेक ज्या काही त्रुटी आहेत असे निर्बंध तात्काळ मागे घ्यावे, जेणेकरून भविष्यामध्ये मच्छीमार करणं आम्हाला सोपं जाईल आणि उदरनिर्वाहासाठी आम्हाला देखील मच्छीमार करता येईल. यासाठी जानेवारी महिन्यापासून खरं तर हे 3 महिने धरणे आंदोलनावर बसले होते. मात्र प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दाद न दिल्यामुळे संतप्त मच्छीमार जो आहे हा आज रस्त्यावरती उतरलेला. पण कायद्यातल्या कोणत्या बाबींवर यांचा विरोध आहे ज्याच्यामुळे त्यांना जानेवारीतही आंदोलन करावं लागलं, ज्याची दखलही घेण्यात आली नाही आणि त्याच्यामुळे आता पुन्हा इतक्या व्यापक स्वरूपात त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय?
रेणुका, मच्छीमारांचा हा पर्सिस्टंट नेटचा हा महत्वाचा सगळ्यात मोठा मुद्दा असा होता की याच्यामध्ये सर्व प्रकारची मच्छी मारली जाते ह्या नेटमध्ये. अगदी छोटी मच्छी देखील या नेटमध्ये येते. त्यामुळे या मच्छीमारांवरती निर्बंध हे लादले गेलेले आहेत. आणि हाच मुद्दा मच्छीमारांनी मांडलेला आहे की फक्त महाराष्ट्रामध्ये ही बंदी आहे, मात्र इतर राज्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही बंदी नाहीये. त्यामुळे आमच्यावरती अन्याय होतोय असं या मच्छीमारांचं म्हणणं आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय स्वप्नील, काही वेळापूर्वी तुम्ही संवाद साधला होता ते देखील जाणून घेणार आहोत. बघूयात रत्नागिरीमधल्या मच्छीमारांना नेमकं काय म्हणायचं, नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत हे देखील ऐकून घेऊयात. नवीन मच्छीमार कायद्याच्या विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो पर्सिस्टंट नेटचे मच्छीमारी करणारे मच्छीमार बांधव आहेत हे आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकवटलेले आहेत. हा कायदा नवीन जो आहे हा मच्छीमारांचं प्रचंड नुकसान करणार आहे आणि याच्यामुळे आमच्या घरावरती उपासमारीची वेळ येईल असं या संपूर्ण मच्छीमारांचं म्हणणं आहे. ह्या मागण्या घेत खरं तर जानेवारी महिन्यापासून मच्छीमार लोक आहेत हे धरणे आंदोलनाला जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसले होते. मात्र कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज अखेर संपूर्ण जिल्ह्यातील हे जे मच्छीमार आहेत हे इतर रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत. मिरकरवाड्यापासून हा मोर्चा निघालेला आहे, आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेला आहे. आपल्यासोबत काही मच्छीमार बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत आणि कशासाठी हा मोर्चा निघालाय. तर मला सांगा, नेमकं मोर्चाचं कारण काय आहे, काय मागण्या आहेत? असं आहे की अधिनियम 1921 हा जेव्हा परिपत्रक जाहीर केलं गेलं त्या परिपत्रकामध्ये शासनाने मच्छीमारांसाठी एवढ्या जाचकाठी टाकल्यात आणि एवढे मोठे दंड आकारलेत की मच्छीमाराला तो त्या दंड आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल अशा प्रकारचे दंड त्यांनी लावलेले आहेत. आणि याच अन्यायाचा निषेध करण्यासाठी अशा रीतीने सगळे मच्छीमार रस्त्यावर उतरलेत आणि आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर इतरही बातम्यांचे येणाऱ्या बुलेटिनमध्ये भेटत राहणार आहोत, पण आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.